काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजप प्रचंड आक्रमक झालेला आहे। आज राज्यभरात नाना पटोले यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन केली जाणार आहेत, मोर्चे काढले जाणार आहेत। भाजप युवा मोर्चा हे सगळं आंदोलन करणार आहे असं समजतंय। युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होणार आहे। नाना पटोले यांनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावल्यानंतर भाजप प्रचंड आक्रमक झालेली आहे। पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्यांना हाताने धुतले, त्याची ही दृश्य सध्या आपण एकीकडे बघतोय। आणि या सगळ्या प्रकारावरून भाजप आता आक्रमक झाली आहे। राज्यव्यापी आंदोलन भाजप युवा मोर्चाकडून केलं जात आहे। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत। ओम, भाजपचं नेमकं काय या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे? राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे। रिद्धी, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अकोल्याच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्यामध्ये एका कार्यकर्त्याकडनं चिखलाने माखलेले पाय नाना पटोले यांनी धुवून घेतले, अशा प्रकारचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या युवा मोर्चानं आंदोलनाची हाक दिली आहे। ओबीसी कार्यकर्त्याकडनं नाना पटोले यांनी आपले पाय धुवून घेतले, त्यामुळे या कृतीतून नाना पटोले आणि काँग्रेस या दोघांचीही सरंजामशाहीची जी काही प्रवृत्ती आहे ती पुन्हा एकदा दिसून आली आहे। कार्यकर्त्यांना कशा प्रकारे हीन वागणूक दिली जाते या सगळ्या संदर्भाचा उल्लेख करत भाजपचे युवा मोर्चाच्या माध्यमातून आज राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये युवा मोर्चा हे आंदोलन करणार आहे आणि नाना पटोले यांनी जे काही केलं त्या कृतीचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येते, अशा प्रकारची भूमिका युवा मोर्चाने घेतली आहे। रिद्धी जी, ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। तर या सगळ्या संदर्भात नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, बघूया। पक्ष असो, कुठलाही नेता असो, ज्या वेळेला कार्यकर्त्याला दुर्लक्षित केलं जातं, अपमानित केलं जातं आणि अशा प्रकारे हुजरेगुरीनं लाचारीनं वागवण्याचा प्रयत्न केला जातो, त्या मनोवृत्तीला ठेचून काढण्याची क्षमता, ताकद कार्यकर्त्यात असते आणि त्याच्यामुळे नाना पटोलेंना त्यामुळं त्यांच्या मगरुरीचा त्या ठिकाणी त्यांना जाब कार्यकर्ताच विचारेल आणि येणाऱ्या काळात पक्षात आणि येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये दिसून येईल। कार्यकर्त्याला नेते फक्त वापरून घेऊन आपले पाय धुवायला लावत असतील, मला असं वाटतं हे निंदाजनक गोष्ट आहे आणि एक प्रकारे पक्षाची त्यांची काय म्हणजे धारणा आहे हे सुद्धा या माध्यमातून लक्षात येतं। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे, मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये। कार्यकर्ते पाय धुतले, लोकसभेच्या याच्यानंतर नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना दिसते, चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे तर धुवू द्या ना, काय हरकत नाही, आमचा काय संबंध आहे। नाना पटोले म्हणतात की शोषित शिवसेनेला आम्ही घेऊन पुढे आलेलो आहे, शोषित असं म्हटलं। कोण म्हणते असं? लहान आहेत। ज्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो। स्वाभाविक आहे, चिखल होता, तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झालेत तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता, मी आपल्या हाताने धुवत होतो। आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे, पण जे ईडीमध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती, सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीला माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात, अंधारात त्याचे पाय धुतात, हे डोकं दाबून देतात, हे सुद्धा दाखवा ना।